हॅलो स्टुडंट्स, आत्ताच आपण एक प्रश्नपत्रिका पाहिली होती इयत्ता 6वी इतिहास नागरिकशास्त्राची. तर त्या प्रश्नपत्रिकेची उत्तरे आत्ता आपल्याला या व्हिडिओमध्ये मिळतील. तर ती उत्तरं व्यवस्थित वाचा, लक्ष देऊन, आणि परीक्षेसाठी तयारी करा. तर प्रश्न पहिला आहे, आपण मगाशी वाचलेलेच आहे, आता फक्त उत्तरं बघा. योग्य पर्याय निवडा आणि वाक्य पुन्हा लिहा. वर्धमान महावीर यांचा जन्म कुंडग्राम येथे झाला. गुहा या इतिहासाचा भौतिक स्रोत आहे. जोड्या जुळवामध्ये ए आणि बी. किंग राजा, द हेड ऑफ द जान. जर्मनी, द हेड ऑफ द विलेज. ग्रामणी, हे चुकून माझ्याकडून स्पेलिंग इंग्लिशमध्ये झाले, स्पेलिंग मराठीत तुम्ही करून घ्या. खालील प्रश्नांची उत्तरे द्या. वैदिक काळात मनोरंजनाचे साधन संगीत, नृत्य आणि खेळ असे होते. गौतम बुद्धांचे जन्मनाव सिद्धार्थ गौतम. इस्लाम धर्माचा पवित्र ग्रंथ कुराण. चार्ट पूर्ण करा. त्यामध्ये सोर्सेस ऑफ हिस्ट्री, इतिहासाचे स्रोत होतं. ओरल म्हणजे मौखिक स्रोत, लोकगीतं, कथा आणि म्हणी. आणि लेखबद्ध स्रोतामध्ये हस्तलिखिते, शिलालेख किंवा. आणि तिसरा, हडप्पा संस्कृतीतील जीवन. प्रमुख पिके, वस्त्रे आणि दागिने. प्रमुख पिके आहेत गहू, ज्वारी, आणि कापसाचे कपडे. आता हे समजून घ्या. प्रमुख पिके गहू, ज्वारी. वस्त्रे आहेत कापडाचे वस्त्र, आणि दागिने सोन्या चांदीचे, मण्यांचे दागिने. असा हा प्रश्न सोडवायचा आहे. एका वाक्यात उत्तरे लिहा. भारतातील सर्वात प्राचीन सिंधू संस्कृती. मानवी वसाहती नद्यांच्या काठावर विकसित झाल्या. प्राचीन काळात लेखनासाठी भालपत्र, ताडपत्र, दगड, धातू वापरले जात होते. ख्रिस्ती धर्माचे पवित्र पुस्तक बायबल. हडप्पा मडकींवर रेषा, वर्तुळे, जनावरांचे नमुने दिसतात. थोडक्यात उत्तरे द्या. त्यामध्ये मानवाचे जीवन निसर्गावर आणि पर्यावरणावर अवलंबून आहे. गायींना दूध, शेती व खतांसाठी उपयोगी असल्यामुळे महत्त्व दिले जात असे. वर्धमान महावीर यांच्या शिकवणी अहिंसा, सत्य, अपरिग्रह, ब्रह्मचर्य आणि अस्तेय. विद या शब्दाचा अर्थ ज्ञान किंवा जाणणे. ज्ञान असणे, काहीतरी जाणत असणे म्हणजे ज्ञानी. विद म्हणजे ज्ञान. आता नागरिकशास्त्र, सिविक सुरू होतं. योग्य पर्याय निवडा आणि वाक्य पुन्हा लिहा. भारत हा जगातील एक महत्त्वाचा धर्मनिरपेक्ष देश आहे. सिक्युलर देश आहे आपला, धर्मनिरपेक्ष आहे. आपल्याकडे काही भावनिक आणि काही मूलभूत गरजा देखील असतात. प्रश्न 6वा, एका वाक्यात उत्तरे द्या. त्यामधला आपल्या मूलभूत गरजा: अन्न, वस्त्र, निवारा. सहकार्य म्हणजे काय? एकमेकांना मदत करणे. समाज आपल्याला काय देतो? तर विकासाची आणि शिक्षणाची संधी देतो. आपण धर्मनिरपेक्षतेचे